नाही काही माझ्या माहितीप्रमाणे आम्ही दर 2 महिन्यांनी ह्याचा रिव्ह्यू घेतो. आता काही डिझाईनमध्ये बदल आणण्याचा निर्णय पोलिसांच्या मार्गदर्शनाने घेतला गेला आहे. आत्ता माझं PMC कमिशनरशी बोलणं झालं. त्यांनी काही नवीन वॉर रूम केली आहे वाटतं आल्यावर, आणि त्याच्यावर हे सगळे जे इश्यूज आहेत, आमचे 3-4 महत्त्वाचे इश्यूज इथे आहेत. एक तर लँड ॲक्विजिशनचा इश्यू सातत्याने येतोय. कात्रज चौकातही तो प्रॉब्लेम आहे, इथेही तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर काही जमीन ही इरिगेशन खात्याची आहे, तर त्या इरिगेशन खात्यातल्या काही जमिनी या घ्यायला लागतील. पण ज्या जमिनी हव्यात त्या सरकारच्याच आहेत, म्हणजे असं काही नाही आहे की प्रायव्हेट जमिनी आहेत. त्याच्यामुळे जर सरकारनी मनावर घेतलं तर हे प्रश्न सोडवणं किंवा हा डिझाईन करणं हे फार काही अवघड नाही आहे. फक्त सरकारने त्याच्यात थोडीशी उत्सुकता दाखवावी हीच सरकारला विनंती आहे. मुद्दा असा आहे, गांधी चौकातलं ट्रॅफिक तिथं सगळं हे केलं, तिथलं बॉटलनेक इथे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता इथं पूल होतं, पुन्हा हे झालं का ते कात्रज चौकात बरोबर आहे तुमचं. हे फोको किती दिवस? नाही, नवले ब्रिजचा जो इश्यू आहे त्याच्यासाठीच ते नवीन डिझाईन केलंय. तर आम्ही नॅशनल हायवेला विनंती केली आहे की तुम्ही एकतर काही भागांमध्ये नॅशनल हायवेचं काम हळू चाललंय, कारण नॅशनल हायवे असं आम्हाला सांगतं की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं सहकार्य होत नाहीये. त्यामुळे मीही एक माननीय पालकमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की ह्या सगळ्या स्टेक होल्डर्सला एकत्र बोलून एक जम्बो मीटिंग रिव्ह्यू घ्या. ह्याचा आपल्याला आठवत असेल की हेच पालकमंत्री होते महाविकास आघाडीच्या काळात. दर शुक्रवारी प्रत्येक प्रोजेक्टचा रिव्ह्यू व्हावा. मला वाटतं ती पद्धत पुन्हा एकदा पालकमंत्र्यांनी जर सुरू केली तर हे जे बॉटल नेक सारखे येत आहेत ते जास्ती व्यवस्थितपणे आणि जास्त स्पीडनी ही कामं होतील. पालकमंत्र्यांचं लक्ष कमी होतं ते नाही मला सांगतायत, त्याची कारणं काय मला माहिती नाहीत. पण हिंजवडीसाठी मी गेले अनेक आठवडे माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते, पण कदाचित ते काही अनेक कामांमध्ये व्यस्त असतात, हे मी समजू शकते. पण हिंजवडी ही करोडो रुपयाचा इथे व्यवसाय, जगातले लोक राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये येतात. त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय. पण सरकारकडून जी अपेक्षा आहे, हा कुठलाही राजकीय पक्ष विषय नाही, हा इलेक्शनचाही विषय नाही. पण जे सरकार 80-90 हजार कोटी रुपयाच्या रस्त्यासाठी इतका खटाटोप करते, तिथे हिंजवडीसारखी एवढी मोठी इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क असताना तिथे एवढं नैराश्य का? टॅक्स भरतात प्रचंड, तिथून महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला मदत होते. एक्सपॅन्शन करायला लोक बघत नाहीयेत, कारण का इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आता गेल्या काही वर्षात चांगलं नाहीये. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये काय त्यांचं महाराष्ट्र मला आठवतं मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला फारच सरकारकडून इन्व्हेस्टमेंटसाठी अजिबात सहकार्याची भूमिका दिसत नाही. राज्य सरकार मुख्यमंत्र्यांकडे जाता, पालकमंत्री दादा केपेबल नाहीत का? नाही, एक तर हिंजवडीचा इश्यू हा पालकमंत्र्यांकडे नाहीये, तो PMRDA MIDC ह्या सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे उदय सामंत आणि माननीय मुख्यमंत्री ते दोघं त्या सगळ्या प्रोजेक्टचे अध्यक्ष आहेत. तो फक्त पुण्याचा प्रोजेक्ट नाहीये, तो महाराष्ट्राचा प्रोजेक्ट आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी 2-3 मीटिंग्स बोलवल्या असं मला वर्तमानपत्रात वाचायला आलं. पण त्या मीटिंगला आम्हालाही आमंत्रण तर कधीच नसतं. ते ठीक आहे, आम्हाला नाही आमंत्रण दिलं तरी पण मीटिंग माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. उदय सामंतांची माझं स्वतःचं अनेक वेळा बोलणं झालेलं आहे, त्यांनीही 1-2 रिव्ह्यू घेतलेले आहेत. पण गाडी कुठे अडकली आहे हे काय समजत नाही. तुम्ही एकीकडे राज्य सरकारकडून अपेक्षा करता, प्रत्येक कामाचं फॉलोअप घेता, पण राज्य सरकारचे मंत्री आणि आमदार वेगळेच घोटाळतात. काल ना त्या गायकवाडांनी शिंदेची त्या कॅन्टीन चालकाला मारहाण केली, का तर त्यांना वरण खराब बघितलंय हा तो व्हिडिओ किती जबर मारहाण आहे. आणि आता सारवा करतात की मला अन्न असं दिलं म्हणून मी मारहाण केली. माझं म्हणणं आहे, अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेंट बुक आहे ना. प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना. मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही, हा संविधानाने चालतो. आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले
तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो? हे अतिशय चुकीचं आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे. अर्थातच गुन्हा दाखलच झाला पाहिजे. ही कुठली मारामारी करायची पद्धत? मारामारी तर आहेच ताई, पण काही आमदार तर आता काल गोपीचंद पडळकरचं उदाहरण त्यांनी नाव नाही घेतलं, पण इतक्या खालच्या पुन्हा भाषेत एकदा टीका त्यांनी सुरू आहे. तुम्हाला हा, लक्ष केलं. लक्ष केले, नाव न घेता जात काढली पडळकर हे जाते. पवार कुटुंबियांना सारखं टार्गेट करताना दिसतात, मात्र पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं जात नाही, तुमच्याकडून बी दिलं जात नाही. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला ठीक आहे, त्यांना हे बघा ही लोकशाही आहे. त्यांना कोणी सांगितलं जसं बोलायची ताकद आमच्यात आहे तशी ऐकायची ही ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे ते वैयक्तिक सासू, मात्र नवरा, बाब नाही. ही तुमचं भाषा गाव आहे सगळं. महाराष्ट्राच्या राज्यात ठीक आहे त्यांना ना, जे पाठीशी घालतात त्यांच्या संस्कृतीत बसतं काय? तो त्यांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. पण ताई, ही भाषा महाराष्ट्रात कधीच नव्हती, म्हणजे टीका व्हायची. हा प्रश्न तुम्ही माझ्या ते तुम्ही मंदिरापर्यंत जातात. नाही हे तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांना विचारा ना, मला कशाला त्यांना विचारता? विचारलं तर ते म्हणतात की पुण्यातले पत्रकार सुजाण आहेत, तुम्हाला माहिती आहे. उत्तर देत नाहीत, पण टीका एकदम. पण मी तुम्हाला सांगू, जसं मला बोलण्याची ताकद आहे, माझ्यामध्ये ऐकून घ्यायची ताकद खूप आहे. आणि लोक बोलत राहतील. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात. प्रत्येक वेळेस उत्तर देणं काय गरजेचं नसतं. आणि ह्याच्यातून काय महाराष्ट्रात मोठी क्रांती होणार आहे का? तर नाही. त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्यांना अधिकार आहे आमच्यावर वैयक्तिक टीका करायचा. त्यांची आमदारकी जावी म्हणून तुमचे लोक ख्रिश्चन समाजाच्या मेळाव्यात जात आहेत, मोर्चे काढतायत, असं थेट आरोप केलाय त्यांनी काल तुमच्यावर. बघा, आरोप करायचा अधिकार त्यांना आहे. त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, इन्क्वायरी करू शकतात. सामाजिक न्याय विभागाच्या सुरक्षा आणि स्वच्छता विभागामध्ये 6 वर्षासाठी 2000 कोटींचं टेंडर काढलेलं आहे. त्याच्यामध्ये काही नियमांची पूर्तता आहे ती केली गेली नाही अशी माहिती समोर आली. अहो, तुम्ही या टेंडरचं सांगताय का? परवाच्या मुंबईच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातमी आली होती की जो GRच नाही अशाही गोष्टींचे टेंडर या सरकारने काढलेले आहेत. म्हणजे रुरल डेव्हलपमेंट मंत्रालय, ग्राम विकास मंत्रालयाने 6000 कोटी रुपयाची कामं काढली GR सांगून. आणि असा GRच नाही, आता त्याची इन्क्वायरी लागलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या इन्क्वायऱ्या, झालेले पैशाचे खर्च, याला मनमानी चाललेली आहे. आणि महाराष्ट्र सरकारचं फायनान्स डिपार्टमेंट जे म्हणतं ते कॅबिनेटमध्ये ज्याची चर्चा होते त्या प्रत्येक फायनान्स डिपार्टमेंटच्या महत्वाच्या सूचनांना केराची टोपली दाखवली जाते. हे चिंताजनक एवढ्यासाठीच आहे. याचं कारण असं की राज्याचं जे आज आर्थिक परिस्थिती आहे ही अतिशय अडचणीत आहे. हे मी सांगत नाहीये, हा महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा अर्थ खात्याचा रिपोर्ट सांगतो, जो तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर तो रिपोर्ट दाखवलेला आहे. याची चौकशी झाली पाहिजे का? म्हणजे तुम्ही जो मुद्दा प्रत्येक गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे ना. पण करणारे पण तेच आणि निर्णय घेणारे तेच, GR खोटा काढणारे तेच आणि वरती त्याची इन्क्वायरी लावणारे पण तेच आहेत ना. न्याय कसा मिळणार राज्याला? शिक्षकांच्या संदर्भातलं आंदोलन जे आहे काल भेट ते दिली. आजही चालू आहे. पवार साहेब सुद्धा तिथे गेलेत. रोहित पवार तर ते रात्री तिथे मुक्काम होते. काय नेमकं सगळ्या शिक्षकांची मेळावा तुम्ही एक तर शिक्षकांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे की ह्या सरकारने जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ऑक्टोबर महिन्यात एक GR काढला गेला, ज्याला टप्पा अनुदान म्हणतात. टप्पा अनुदान असाच निर्णय झाला होता. त्या आंदोलनाला मीही ऑक्टोबरमध्ये गेले होते, रोहितही गेला होता. आणि त्याच्यामध्ये ठरलं होतं की अनुदान 20%, 40%, 60% त्याप्रमाणे ब्रॅकेट्स केले होते आणि त्याप्रमाणे ते अनुदान द्यायचं होतं. अनुदान देत असताना GR काढलेला आहे महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबरमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या सहीनी की हो आम्ही शिक्षकांना हा टप्पा अनुदान देणार. झाला ऑक्टोबर, मतदान झालं. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 9 महिने झाले GR काढून. अजूनही त्या शिक्षकांना टप्पा सोडा एक थेंब पण काही पैसे वाढवून दिलेले नाहीत. अनेक शिक्षक तिथे महिलाही बसलेल्या आहेत. काल ओक्साबोक्शी रडत होते, आता हातात झालेले आहेत. आणि जर सरकारने GR काढलेला आहे तर GRला पण हे लोक केराची टोपली दाखवत आहेत. मग हे सरकार राहणार कसं? असं असेल तर सरकारने घरी जावं, राजीनामा द्यावे या सरकारने. जर GRच इम्प्लिमेंट होणार नसतील तर काय कामाचं आहे सरकार? आणि हा इश्यू मी केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये रेस करणार आहे. किती 86,000 कोटी रुपयाचा रस्ता, त्याला ऑब्जेक्शन घेतलं अर्थ खात्याने. अर्थ खातं म्हणते करू नका.
जर तो कुठला काय शक्तीपीठ मार्ग म्हणतात ना, शक्तीपीठ मार्गाची 86 हजार कोटी रुपयाचं लोन हे सरकार घेतंय, ते घेऊ नका. हे फक्त मी एकटी म्हणत नाहीये, या राज्याचं अर्थ खातं म्हणतंय. आणि हा जर रस्ता झाला तर ह्या राज्यातलं जे अर्थकारण आहे ते पूर्ण कोलमडेल. हे माझे शब्द नाही आहेत, अर्थ खात्याचे आहेत. आणि त्याचबरोबर 2 गोष्टी तिथे खटकतात. एक, जे लोन घेतलेलं आहे 6.5% लोन मिळणारं, ह्या प्रोजेक्टसाठी 8.25% हे लोन घेत आहेत. कशासाठी? 2.5% कुठे चाललेत? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की हा जर रस्ता आपण केला तर 22% आपल्या बजेटमधले पैसे फक्त ह्याची परतफेड करण्यासाठी जाणार आहेत. हे माझी नोट नाही, हे ऑब्झर्वेशन सुप्रिया सुळे विरोधक म्हणून नाही, हे ह्याच सरकारच्या अर्थ खात्याची जी इंटरनल नोट आहे, जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली, जी तुमच्या चॅनल्सवर दाखवली, ती वर्तमानपत्रात आहे, त्याच्यात ही आहे. मग हा हट्ट कशाला या रस्त्याचा? एकीकडे शाळा गळत आहेत, अंगणवाडींना सगळ्या जागा नाहीयेत, शिक्षकांना पगार नाहीये, त्याच्यावर हिंदीची सक्ती. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, कशाच्याही सक्तीला आमचा विरोध आहे. मला एक सांगा, ह्या कालच्या शिक्षकांच्या आंदोलनाबद्दल तुम्ही विचारलं, त्या शिक्षकांमध्ये ड्रॉइंग टीचर, पीटी टीचर कॅन्सल का? कारण का ह्यांना हिंदी टीचरची भरती करायची. म्हणजे जो मराठी शिकवतो तो कॅन्सल, जो मराठी पीटी टीचर आहे कॅन्सल, जो ड्रॉइंग टीचर आहे मराठी तो कॅन्सल. पण ह्यांना हिंदीची सक्ती करायची आहे. ती हिंदीची सक्ती ना गुजरातमध्ये आहे, अर्ध्याहून जास्त जिथे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, कुठेही हिंदी कंपल्सरी नाही. फक्त महाराष्ट्रात हा का घाट घातलाय, हे माझं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून या राज्याला द्यावं. ताई, या सरकारने आपलं 10वीचं जे बोर्ड आहे त्याचे 9 विभाग असतात, 9 विभागाचे सगळे विभागीय सचिव रद्दबातल करून इतरत्र हलवलेत. म्हणजे निकाल लावायचा कोण? मग यांना बोर्ड बरखास्त करायचंय का? हा प्रश्न माझी 6 महिन्यापूर्वीची भाषणं कृपा करून काढून बघा. मी सातत्याने सांगते की मी स्वतः SSC बोर्डात शिकलेली आहे, काही आपलं कुणाचं नुकसान झालं नाही. मग SSC बोर्डाचं काय होणार हा प्रश्न मी गेले 6 महिने, जेव्हापासून यांनी हिंदी भाषा आणि हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा सुरू केलंय तो दिवस आणि आजचा दिवस मी सातत्याने प्रश्न विचारते की ह्यांना, मला तरी असं वाटतं की ह्यांना SSC बोर्ड बंद करायचं आहे. हा आरोप नाही, हे वास्तव आहे या राज्याचं. राज्यामध्ये हे मी सांगतच आहे, मी GR काढायच्या आधीपासून मी बोलते. त्याच्यावर आवाज उठणार, आवाज तर करतोच आहे ना आम्ही. आता कशाला रोहित काल तिथे, मी काल सकाळी गेले, काल दुपारून रोहित तिथे गेला, तर रोहित तर राहिला काल रात्री त्या शिक्षकांबरोबर. आता आदरणीय पवार साहेब तिथे गेलेत. अहो, शिक्षण भाषा हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. समानता कशातून येते? समानता ही शिक्षणातून येते, तुमच्या कर्तृत्वातून येते. आणि ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात रयतेचं राज्य, शाहू फुले आंबेडकर तुम्हाला आणि मला शिकवण्यासाठी या सगळ्या महापुरुषांनी उभं आयुष्य त्याचं बलिदान दिलं, आणि तेच शिक्षण मॉडर्न काढायचं पाप आज हे जे सरकार येथे करते. ताई, मराठीचा मुद्दा गेल्या 8 दिवसांपासून राज्यामध्ये चर्चेला जातोय. निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरती देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की निशिकांत दुबे असं म्हणाले की मराठी माणूस हा पिकलेल्या तुकड्यांवरती जगतो. देवेंद्रजी असं म्हणाले की त्यांचं म्हणणं जे आहे ते सरसकट मराठी माणसांसाठी नव्हतं. याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? अहो, ते सारवासारव करतायत, काय करणार दुसरं? त्यांचा मोठा दिल्लीचा नेता बोलून बसलाय, काय करणार ते? आणि माझी एवढीच विनंती आहे, मला अरुण जेटली साहेब अशा वेळीच आठवतात. अरुणजी नेहमी म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा, ही असली लोक बोलणं बंद करतील. हे माननीय अरुण जेटलीजी नेहमी दिल्लीत आम्हाला सांगायचे. पण ताई, 5 जुलैला जो मराठी मेळावा झाला, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, त्यानंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळं चित्र पाहायला मिळेल असं वाटत होतं. पण त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज ठाकरेंची भूमिका ही संभ्रमात टाकणारी आहे. सर्व त्यांनी प्रवक्त्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना न बोलण्याच्या सूचना दिल्यात. म्हणजे निशिकांत दुबे यांनी थेट मराठी माणसाला धमकी दिली, राज ठाकरेंना अर्वच्या भाषेमध्ये टीका केली. असं असताना सुद्धा राज ठाकरे मात्र गप्प झालेले आहेत. नेमकं काय झालं? भाजपकडून त्यांना दबाव आलाय असं काय चित्र? त्यांचं मत असंही असेल ना की तुम्ही दाखवणं बंद करा, हे बोलणं बंद करतील, असंही असू शकतं प्रत्येकाला. आता मी तुमचा माझ्यावर पण आरोप आहे की मी काही लोकांना उत्तर देत नाही, तसं राज ठाकरेंची इच्छा असेल काही लोकांना ते उत्तर नाही देणार, असं असू शकतं ना. प्रत्येक व्यक्तीला उत्तर दिलं पण
जसं आमची बोलायची ताकद आहे, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही बोलले. आता बाकीच्यांना बोलायचंय, बोलू द्या, काय फरक पडतो. तुमचंही चॅनल 24 तास चालतं त्यांच्यामुळे. नाही पण मराठी मुद्द्यासाठी ते तर रस्त्यावर मराठी उतरले होते. मुद्द्यासाठी काल मनसेनी मीरा रोडची तुम्ही बघितलं असेल, मनसे आणि शिवसेना ताकदीने काल मीरा रोडला एकत्र उतरले होते. तुमच्या सगळ्या चॅनलवर काल ते 24 तास चाललेले. त्याच्यामुळे मनसे आणि शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे सगळे पक्ष हे मराठी भाषा, आम्ही कोणीही हिंदीचा विरोध करत नाही. आई पण जगली पाहिजे, मावशीचा पण मान सन्मान झाला पाहिजे. पण आमची एवढीच विनंती या सरकारला, सक्ती करू नका. ऑप्शनल ठेवा ना, ज्या पालकांना शिकवायचं. आणि 5वी नंतर आहेच ना, 5वी नंतर सगळेच हिंदी शिकतात, 3 भाषा शिकतातच. पण पहिलीपासून एकीकडे मला आठवत आहे विनोद तावडेजी जेव्हा मंत्री होते शिक्षणाचे, तुमच्याच चॅनलवर मिळालं, ते बॅग्स दाखवायचे, वजन दाखवायचे, कसं वजन मुलांवरचं कमी करतोय, भार कमी करतोय, हे विनोद तावडेंनी त्यांच्या काळात सांगितलेलं आहे ना. मग आता त्याच सरकारमध्ये असं काय घडलं की ते दिल्लीवरनं आलेले जे कुठे गुजरातमध्ये अंमलबजावणी आग्रही नाही आणि चर्चा पण नाही त्या गुजरातमध्ये, कुठल्याच राज्यात नाही, फक्त महाराष्ट्रात काय झालं या सरकारला मला कळत नाही. त्याच मोर्चावरून देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, सरकारला बदनाम करत आहेत, परवानगी कुणी नाकारली ते सांगा. म्हणजे गृहमंत्रीच पोलीस नाही, असं नाही. असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या मध्ये आणि त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये अंतर आहे, असं काल तुमच्या चॅनलनी दाखवले की ते नाही, पण ते तुमच्या चॅनलवर पाहिलं ना. मी थोडी होते तिथे विधान भवनात, मी मोर्चामध्ये होते शिक्षकांच्या. त्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर असं दिसलं की माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की त्यांनी नाकारलं नव्हतं, कोणी नाकारलं होतं हे त्यांना माहिती नाही, किंवा त्यांनी प्रश्न विचारलाय त्यांच्याच डिपार्टमेंटला की तुम्ही कसं नाकारलं. याचा अर्थ काय होतो की मंत्री आणि पोलीस अधिकारी डिपार्टमेंटमध्येच अंतर आहे, होम मिनिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे, असं माननीय मुख्यमंत्र्यांनी तुमच्या चॅनलवर कबूल केलं काल. अपयश आहे काय? डिपार्टमेंट चालवतो कोण जर होम मिनिस्टरचं ऐकत नसेल? असं सत्तेमधलेच कॅबिनेट मंत्री म्हणतात. आता मला असं वाटतं प्रताप सरनाईकांचं हे स्टेटमेंट मी ऐकलं नाही, पण हे ऐकलं असेल तर तो व्हिडिओ प्लीज मला पाठवा. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विट करते आता की तुमच्या मंत्र्यांचंच असं मत आहे, पण मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. मी महाराष्ट्राच्या पोलिसांना कधी असं गुंडाबिंडा म्हणणार नाही, कारण का माझा विश्वास आहे महाराष्ट्राच्या पोलिसांवर. महाराष्ट्राची पोलीस ही शेतकऱ्यांची लेकरं आहेत, मुला किंवा मुली, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल असं कोण बोलत असेल जो सत्तेतले मंत्री आहेत तर हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सरकारचं एकूण सावळा गोंधळ बघून मला वाटतं मला दिल्लीला सांगावं लागेल की बाबा तुमच्याकडे आमदार असतील पण हे राज्याचं काय भलं चाललेलं नाही, काय तो मोदीजींनी निर्णय घ्यावा बाबा या सरकारचा, कारण का त्याच्यात आपलं राज्याचं नुकसान होतंय, हे दुर्दैव आहे. बोलतात उघड दिसतंय ना त्यातनं. हे तुमच्या चॅनलवरच काल एक्सपोज झालं की नक्की कोण काय बोलतंय. माननीय मुख्यमंत्री एक बोलतायत, त्यांचं डिपार्टमेंट काहीतरी वेगळी लाईन घेत आहे. ह्याचा अर्थ डिपार्टमेंट आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्यात गॅप आहे असं तुमच्या चॅनलवरनच काल दिसतंय. विरोधी पक्षनेते अजून निवडण्यात आलेले नाही आणि त्यामुळे काल महाविकास आघाडीला थेट सरन्यायाधीश यांनाच पत्र द्यावं लागलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. तर हे कितपत योग्य आहे की राज्य सरकार अजूनही याबाबतचा निर्णय घेत नाही? हे लोकशाहीवर यांचा, तुम्हाला आठवत असेल लोकसभेला विसरला का तुम्ही त्यांची घोषणा, अबकी बार 400 बार बदलेंगे संविधान, हे मी नाही म्हणलेले, हे भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार बोललेले आहेत लोकसभेत. त्याच्यामुळे ते जे बोलले ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती कृती दिसते आपल्याला. काही ठिकाणी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रामध्ये फारसा जरी दिसला तरी उत्तरेत ओडिशा असेल किंवा खाली दक्षिणेत केरळमध्ये सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. लेबर कोड असेल किंवा इतर मुद्द्यांवर 25 कोटी कामगार आणि इतर संघटना, केंद्रीय कामगार संघटना उतरल्यात. त्या भारत बंदकडे तुम्ही कसं बघता? नाही, चिंताजनक आहे. 21 तारखेला जेव्हा सेशन सुरू होणार आहे, इंडिया लाईनची मीटिंगमध्येही आम्ही जो अजेंडा करतो त्याच्यात ह्या सरकारकडे आम्ही ह्याची चर्चा मागणार आहे, कारण काय अतिशय चिंताजनक आहे की कुठले जे निर्णय रेटून घेतायत हे सरकार, हे योग्य नाही. भारत हा कष्ट करणाऱ्यांचा देश आहे, हा एक गरीब देश आहे. यांना भाषणं करायला ठीक आहे म्हणणं 4th लार्जेस्ट इकॉनॉमी वगैरे, हे भाषणापुरतं चांगलं वाटतं. ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनची अजून आपल्याला टॅरिफची लिस्ट अजून आलेली नाही, जे साधारण आपल्याला कानावर येत आहे. हे काय फार सकारात्मक भारतासाठी आहे असं कानावर किंवा साधारण वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरून दिसत नाही. त्याच्यामुळे मला विचाराल तर आर्थिक परिस्थिती राज्याची तर अडचणीत आहेच, आणि मी तो आरोप करत नाहीये. फॅक्च्युअल अर्थ खात्याची जी नोट आहे त्याच्यात अर्थ खातंच मान्य करतंय
की आज आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची प्रचंड अडचणीत आहे. ताई, नाशिकचा एक गंभीर प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे. नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये एका विभाग प्रमुखाने जवळपास 30 महिलांचा लैंगिक छळ केलेला आहे आणि त्याची तक्रार पुराव्यासहित आक्षेपार्ह व्हिडिओसहित अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली आहे. त्याच्यावरती चौकशी समिती नेमलेली आहे. जर विभागामध्ये 30 महिलांचा अशा पद्धतीने लैंगिक छळ होत असेल, नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये अशी घटना घडते, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगणं आहे? महिला सुरक्षित आहेत का राज्यामध्ये, किंवा ज्या सातत्यानं वारंवार घटना घडत आहेत त्याकडे कसं तुम्ही पाहता? नाही, तुमचा प्रश्नातच माझं उत्तर आहे. अर्थातच त्या वर्दीची भीतीच राहिली नाही ना, ती हिंमतच कशी होते ही करायची. त्याच्यामुळे महिला सुरक्षितता हा प्रश्न हा पुणेकरांना तर सगळ्यात मोठा आहे. आपल्याकडे तर घरात घुसून काय काय चाललंय, अनेक जिल्ह्यांमध्ये या गोष्टी वारंवार होत आहेत. अहो, इथून कशाला, आपण जिथे उभे आहे तिथून 10व्या मिनिटावर ज्यांचं घर आहे तिथे तर हुंडा मागून मागून त्या पोरीचा छळ केला आणि तिचा जीव घेतलेलं एक कुटुंब, आपण उभे आहोत तिथून 10व्या मिनिटावर झालं. त्या केसचं पुढे काय झालं त्याचा फॉलोअप आम्ही सगळे घेतोय. सरकारकडून काय त्याच्याबद्दल होतंय तर काही होत नाही. हुंडा बळी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये या घटना आज होत आहेत. हे दुर्दैव आहे. हे सरकारचं अपयश आहे की यांचे रस्ते चालू राहतील पण त्याच्याबरोबर सामाजिक परिवर्तन हे कुठेही होताना दिसत नाही. उलट मला विचाराल तर बाकीची राज्य इन्व्हेस्टमेंट्समध्ये असतील, महिला अत्याचारामध्ये कमी होत आहेत, महाराष्ट्रात वाढत आहेत. आणि हा डेटा माझा नाही, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने मी खासदार झाले आणि मला होम कमिटी यावेळेस मिळाली आहे. होम कमिटीचा भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात महिलांच्या विरोधी आज जे हाल आहेत ते वाईट आहेत आणि चिंताजनक आहे. हे मी एकटी म्हणत नाहीये. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एकाच विचाराचं सरकार आहे. ही केंद्र सरकारची ऑफिशियल होम मिनिस्ट्रीची नोट आहे. काही सांगलीमध्ये जी घटना घडलेली आहे, त्या एका महिलेने जी सुसाईड केलेली आहे त्याला एक धार्मिक रंग दिला जातोय, तर तुमच्याकडे नेमकी ऍक्च्युअल काय माहिती आहे? खरं नाही, मी काल सांगलीच्या एसपींशी बोललेले आहे. ते म्हणतात आम्ही प्रोसेसमध्ये आहोत, माहिती काढतोय. मी रोहितलाही फोन केलेला आहे. रोहितही त्याची माहिती घेतोय, जयंतराव ही सगळे घेत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आज असेंब्लीमध्ये माननीय जयंत पाटील आणि रोहित म्हणजे पाटील तर हे दोघंही त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांची पण भेट घेणार आहेत असं मला त्यांनी काल रात्री. ठरवून राज्यात पोलरायझेशन केलं जाते. पोलरायझेशन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काय मार्गच नाही ना, कारण का बाकी सगळं अपयशच दिसतंय. अर्थ खात्यामध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, पेमेंट्स वेळेवर होत नाहीयेत. कॉन्ट्रॅक्टरचं मी तुमच्या चॅनलवर का वर्तमानपत्रात काल परवा वाचलं की ते सगळे आंदोलन करणार आहेत. शिक्षक आंदोलन करतायत, सगळ्या शाळा गळतायत, कुणाला द्यायला पैसे नाहीयेत. अर्धे गुण इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट JJM जल जीवन मिशन बद्दल मी आणि अमोलदादा कोल्हेंनी किती कंप्लेंट केल्या आहेत. CR पाटलांनी अर्ध्याहून जास्त कामं थांबवली आहेत. निलेश लंकेंनी किती कंप्लेंट केल्या आहेत. इतकं करप्शन त्या JJM जल जीवन मिशनमध्ये झालंय. अमोल कोल्हेंनी कंप्लेंट केल्या आहेत, मी केलेले आहेत, भगरे सरांनी केले आहेत, निलेश लंकेंनी केले आहेत, आपल्या बाप्पांनी बीडमध्ये केले आहेत. किती सांगू तुम्हाला, आम्ही सगळ्यांनी. आणि मी केंद्र सरकारच्या CR पाटील जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी मी त्यांचे जाहीर आभार मानते की CR पाटीलांनी ऑन रेकॉर्ड आम्हाला सांगितलं फ्लोअर ऑफ द हाऊसवर की जर कुठल्याही राज्यामध्ये भ्रष्टाचार दिसला तर मला सांगा, मी काम थांबवीन. CR पाटलांनी आम्ही जिथे जिथे भ्रष्टाचार त्यांना दाखवला सगळी महाराष्ट्रातली कामं थांबवली. त्यामुळे दुर्दैव आहे. कोणाचीच मागणी नाही त्या शक्तीपीठ मार्गाची, मग कोणासाठी हे सगळे हा आठवड्याला माननीय मुख्यमंत्री दर आठवड्याला आजकाल पुण्याला येतात. तुम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा माझ्या वतीने विचारा, कारण का मी त्यांची वेळ मागते गेल्या 1 महिना हिंजवडीसाठी. ते मला काही वेळ देत नाहीत. तुमची भेट माझ्यापेक्षा जास्त होते. कृपा करून माझ्या वतीने हिंजवडीचा प्रश्न विचारा आणि या शक्तीपीठाचा पण विचारा. बैठक आहे, तुम्हाला बोलवलंय का? मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली नाही बाबा, मी तुमच्याचकडून ऐकते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.